नमस्कार, मी सचिन चव्हाण. माझ्याबरोबर आहेत शिंदे फार्मिंगचे मासोळीवाला या नावाने प्रसिद्ध असलेले पुण्यातले भोसरीमधले मासोळीवाला द फिश, आणि त्यांच्याबरोबर आहेत कॉर्नर मोबाईल शॉपचे मॅनेजिंग डायरेक्टर सुधीर सर वाघमोडे. सर, मी तुम्हाला आज सांगतो, हे आमचे मित्र आहेत. आज आम्ही इकडं आलो. माझा बिझनेस आहे मोबाईलचा, पण आज जे आमचे पुण्यात सगळ्यात फेमस आहे मासोळीवाला, त्यांनी आज सांगितले की सर आम्ही कसं लोकांना समुद्र ते घर हे मासे देतो आणि द वे हायजिनिकली आम्ही देतो, किंवा आमचे मासे किती फ्रेश असतात. आम्ही डायरेक्टली फिशिंग करून शिपिंग करून ते इमिडिएटली आमच्या ब्रांचला येतात आणि ब्रांचवरनं आम्ही डायरेक्ट कस्टमर्सला देतो. त्या गोष्टीसाठी आज ते म्हटले की सर आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल देतो, म्हणून आज आम्ही आलेलो आहे बंधाऱ्यावरती, जिथं ह्यांची फिशिंगसाठी आज आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स करणार आहे. लेट्स सी. आता आपण हे म्हटलं की बांगडा कसा आहे, कसा बांगडा करतात ते दाखवणार आहे. प्रत्येक माशाचे स्टोरेज वेगवेगळे असतात. हा आहे बांगडा, एकदम फ्रेश बांगडा. आता एक 5 मिनिटापूर्वी यांनी पकडलेला आहे. हे बघा, इतका फ्रेश बांगडा आहे ना, तुम्ही हात लावून बघा. वा, एकदम फ्रेश, जस्ट 100 फिशचा बांगडा, एकदम फ्रेश बांगडा. वा, मजा आली. मित्रांनो, इथं काम करणं खूप सोपं दिसतंय, पण तेवढं आहे नाही. ही लाटांमुळे नाव आहे ती सतत हलत आहे. यांनी एक चेन तयार केलेली आहे, आणि त्याचप्रमाणे हे इथून बघा किती एक्सपर्ट आहेत. हा हा हा, काय कॅच आहे. वा, भरती आणि ओटी असते ना, पाणी खाली वरती होत असतं, त्याच्यामुळे ना पाट्या झेलायला थोडं प्रॉब्लेम होतो नंतर पाणी खाली गेल्याच्या नंतर. आणि बोट सतत हालती ना, खालायच्या प्रेशरमुळं हे काम अवघड असतं, दिसतं इतकं सोपं नसतं. मला सांगा, एक नाव जर तुमची आतमध्ये गेली, ठीक आहे, ती किती वेळात बाहेर येते? जसं आपण जाळं फेकलं, माल भेटला तर ताबडतोब 6 तासामध्ये ती बाहेर येते. 6 तास 8 तास. जसं पाण्याचं प्रेशर असतं तसं हवा असली तर थोडं बोटला वेग कमी भेटतो, हवा कमी असली तर वेग जास्त भेटतो, बोट लवकर येते. एका जाळ्यामध्ये किती मासे पकडले जातात? 10 टन पण येऊ शकता, 5 टन पण येऊ शकता, 500 किलो पण येऊ शकतात. जेवढे जाळ्यामध्ये येतील तेवढे वरती घ्यायचे आणि ते स्टोअर करायचे खणामध्ये. खण असतात, बॉक्समध्ये पॅकिंग होती बर्फ मारल्यानंतर, आणि ते पॅकिंग करतात सगळे. अच्छा. आणि हे जाळं किती मोठं असतं? हे जाळं साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती फैललेलं असतं. 1 किलोमीटर इतकं मोठं असतं. 1 किलोमीटर एवढं मोठं असतं. काय किंमत काय असते सध्या जाळ्याची? जाळ्याची किंमत 30 ते 35 लाख रुपये किंमत असते जाळ्याची. अरे बापरे, 30 ते 35 लाख. मस्त. जगदीश सर, मला एक माहिती द्या की आमच्यासारख्या कस्टमर्सनी कसं ओळखायचा मासा ताजा आहे किंवा तो फ्रेश मासा, हा कुठल्या गोष्टीवरून आम्ही ओळखू शकतो? गाबडी एकदम लाल असते. गाबडी म्हणजे नक्की काय सर? गाबडी म्हणजे आपण जो कल्ला बोलतो ना, कल्ला हा मानेच्या खालती असतो तो, हा हा, त्याला ओपन केल्याच्या नंतर जे दिसतं ते गाबडी असं बोलतात. हा हा आणि दुसरी गोष्ट असं का, जसं आपला डोळा आहे, हा आपण जिवंत आहे, आपला डोळा कसा दिसतो एकदम फ्रेश, हा. तसा माशाचा पण डोळा आहे ना, फ्रेश असला की डोळा एकदम ग्लो असतो डोळ्यावरती, छान दिसतो डोळा. ओके. आणि डोळ्याची जशी क्वालिटी उतरली तसा माशाला दिवस जास्त झालेला असता. डोळा चांगला असला का मासा फ्रेश. ओके, म्हणजे डोळ्यामध्ये जर ओलसरपणा जाणवला हो, तर म्हणजे आम्ही असं समजायचं की तो फ्रेश मासा. फ्रेश मासा आहे. आणि डोळ्याची क्वालिटी जशी जशी कमी झाली, लाल पडला, पिवळा पडला, हा. तर त्याला समजायचं क्वालिटी डिम झाली. ओके, म्हणजे हा मासा मासा जो असतो तो खाण्यायोग्य असतो का नाही, का निरोगी असतो? कसा? खाण्यायोग्य असतो तो, पण त्याची क्वालिटी काय आहे, थोडी कमी झालेली असते. समजा आपल्याला जे 100% भेटेल ते 80%, 70% असं भेटेल. म्हणजे प्रोटीन वगैरे त्यामध्ये कमी मिळणार असं? प्रोटीन कमी मिळणार. सर, मला एक सांगा ना, जर मला आज फिशिंगला जायचं असेल तर फिशिंगला जाणं एवढं सोपं आहे का? म्हणजे मला काय अडचणी येऊ शकतात की मी ॲज अ एक उत्सुकता आहे मला, किंवा एक ॲज अ नवीन म्हणून मला जाऊन फिशिंग कशी होती किंवा काय जर चेक करायचं असेल तर सोपं आहे का? तेवढं आम्हाला इथं मासे खाताना सोपं वाटतं, खाताना एकदम टेस्टी वाटतं, तेवढं सोपं आहे का? तितकं सोपं अजिबात नाहीये. पाणी हलतं, बोट हलती, अचानक मध्ये वातावरण बदलू शकतं, क्लायमेट चेंज होऊ शकतो, पाऊस पडू शकतो, वारं येऊ शकतं. वारं आल्यानंतर बोट हलती, किनाऱ्याला नेऊस तर प्रॉब्लेम होतो. किनाऱ्याला जर नेली तर खडकाला बोट आपटती, आपटल्यामुळे बोट फुटू शकते. त्याच्यामुळे ते खोल पाण्यातच असतात. पण खोल पाण्यात बोट अप डाऊन होत असते. मग त्याच्या वेळेस आपल्याला कंट्रोल झालं पाहिजे शरीर. आपल्याला उलटी नाही होणार किंवा मळमळ नाही होणार, त्रास नाही होणार, हे सगळ्याची गोष्ट आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर मी असं ऐकलंय, जो माणूस एकदा आत जातो आणि तो ज्यावेळी म्हणतो की मला परत जायचंय, तर हे जे फिशरमॅन आहेत ते एक पोल आहे, हा जो सेंटरला पोल असतो त्याला बांधून ठेवतात. हो, कारण की तो का असं कारण काय? त्याचं कारण असं आहे की ही बोट मध्ये गेल्याच्या नंतर यांना 3 ते 4 लाख रुपये खर्च असतो. त्यांचं राशन, किराणा, पाणी, डिझेल, बर्फ
आता हा बर्फ आहे ना 4 दिवस मध्ये गेल्यानंतर बर्फ वितळतो ना दम्मा हा, दम्माना हा. आणि डिझेल पण संपतं बोटीतलं. हा. आणि जर माल जर आणला नाही तर फिशिंग फेल होती, मग तो लॉस कुठून भरणार? अच्छा. तर माल तर आणायलाच पाहिजे ना. हा. तर मग तो जो माणूस एखादा आजारी पडला तर त्याचं मेडिसिन वगैरे असतं, पण एखादा जर वेड्यावणी करायला लागला तो म्हणतो मला जायचंच, थांबायचं नाही, जर नाही थांबलं मी पाण्यात उडी मारेल. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला बांधता किंवा एका रूम मध्ये रूम अशी खण असत्या तर खणामध्ये त्याला ठेवता, जेणेकरून तो वेळेचाळे करणार नाही आणि मग अच्छा. त्याला बाहेर आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करतो. इमोशनली डॅमेज होतो. इमोशनली डॅमेज होतो, त्याच्यामुळे तो त्रास होऊ नये म्हणून. इमोशनली अनस्टेबिलिटी ना हो, आपली हा. फिशिंग वेस्ट ना जाओ, कारण एवढी मॅन पॉवर आलेली आहे, आपले एवढी पैसे आपण खर्च करून गेलेले, ह्या गोष्टीचा खर्च नाही हो, त्याच्यामुळे वेस्ट नाही हो. त्यासाठी आपण लिटरली त्या माणसाला एका जागेवरती बांधून बांधून ठेवतो. ठेवतो. रिअली सर हा एक एक्सपिरियन्स आहे, पण आम्हासारख्या बांधून ठेवणं ते बांधून ठेवणं सोपं नसतं. दुःख होतं की एखाद्या व्यक्तीला आपण बांधून ठेवतोय, पण जर बांधून ठेवलं नाही तर फिशिंग होणार नाही आणि लॉस कोणीही भरू शकत नाही ना. लॉस तो लॉसच असतो. लॉस डेफिनेटली आहे. मला व्ह्युअर्सला सांगायचे इट्स क्वाईट इझी फॉर अस टू ईट फिश, बट इट्स क्वाईट टफ फॉर द फिशिंग. सो लेट्स एक्सप्लोर मोर. आपण अजून पुढे बघणार आहोत की कसे मासोळीवाले शेट पोच घ्या ना गाडी. फिशिंग करून आज आपल्याला सगळ्यांना मासे, एक ताजे मासे देतात.